नगर परिषद भरती 2026 ज्यामध्ये महत्वपूर्ण असणारा पद स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर। तर या पदाची नेमकी परीक्षा कोण घेणार आहे, त्याचसोबत या पदासाठी पात्रता काय आणि नेमका अभ्यासक्रम काय आणि तांत्रिक घटकाची तयारी कशी करावी या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तसेच जागा ही किती आहेत हे सुद्धा याच्यामध्ये आपण बघणार आहोत। बघा, माहितीचा अधिकार 3 नोव्हेंबर 2025 नुसार की नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई याच्या अधीनस्थ असणारा की विषय होता, मुद्दा मांडला होता की महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद नगर पंचायती यामधील कर निर्धारक अधिकारी प्रशासकीय अधिकारी गट ब अ ब क ही जी श्रेणी आहे या श्रेणीमधील लेखापाल लेखा परीक्षक तसंच या सरळ सेवेतून भरावयाची पदे 23 जून 2025 पर्यंत मंजूर आहेत। तर नगर परिषद पंचायती आस्थापने सविस्तर तपशील याच्यामध्ये दिलेला आहे। बघा की आपल्याला माहिती आहे नुकतेच काय नगर परिषदच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यामध्ये कर निर्धारक अधिकारी प्रशासकीय अधिकारी अ ब क हे पद आहेत। तर हे पद काय 23 जून 2025 पर्यंत काय होते, रिक्त होते। याची प्रत्येक नगर परिषद पंचायती आस्थापनेनुसार सविस्तर तपशील माहिती इथं काय देण्यात यावी, म्हणजे काय तेव्हा माहिती होती, माहिती इथं प्राप्त झालेली आहे। आता मूळ मुद्दा की शासनाने या रिक्त पदाची भरती एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय घेण्याचे वृत्त आहे। बघा, एक अंदाज आहे काय दिला यांनी की त्यावेळेस सांगितलं की अंदाज पण आहे, एमपीएससी घेण्याचा अंदाज आहे। तर यासाठी त्या अनुषंगाने शासनाने लेखी स्वरूपात, लक्ष घ्या, त्यासाठी शासनाने लेखी स्वरूपात एमपीएससी कडे सदर पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केलाय असल्याची तारीख संदर्भ क्रमांक इथं देण्यात आलेले आहे। यामध्ये एमपीएससी नगर परिषद संचालनालयामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचा एक तपशील आपल्याला इथं बघायचा आहे। बघा, याच्यावरून तुम्हाला कळते की काय केले, नगर परिषदेचे पेपरचा प्रस्ताव कोणाकडे दिलाय, एमपीएससी कडे दिलेला आहे। काय एमपीएससी कडे प्रस्ताव दिलेला आहे। बघा, मग या प्रस्तावामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की नेमकं कोणतं पद आहे। बघा, एमपीएससी मध्ये कोणती पद महाराष्ट्र लोकसेवेच्या कक्षेत भरायची आहेत किंवा पर्यायची गरज आहे का, की हे नगर परिषदचे पद एमपीएससी ने भरले पाहिजे, भरले नाही पाहिजे असा इथं नमूद केला होता प्रश्न। तर यामध्ये काय हे पद एमपीएससीच्या अंतर्गत भरण्याची गरज आहे असं कशामध्ये सांगितले, आरटीआय नुसार माहितीनुसार इथं संपूर्ण सांगण्यात आलेले। बघा, तर यामध्ये आपण जर बघितलं की महत्वपूर्ण असणारा स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे, तर या पदासाठी जागा जर आपण विचार केला, बघा स्वच्छता निरीक्षक अ श्रेणीमध्ये असणारं नगर पंचायती औद्योगिक नगरी राज्यसेवा स्वच्छता निरीक्षक समावेशक ह्या ज्या आहेत। बघा, याचा पगार जर आपण बघितला की अ श्रेणीमध्ये 48,800 ते 1,32,300 एवढं वेतन आहे आणि पद जागा किती रिक्त आहेत, 15 जागा रिक्त आहेत। हे काय हे सुद्धा एमपीएससी ने भरण्याची गरज आहे, एमपीएससीच्या असते काय भरण्याची गरज आहे। ब श्रेणीमध्ये सुद्धा काय तर 62 जागा आहेत, हे सुद्धा काय एमपीएससी ने भरण्याची गरज आहे असं स्पष्टपणे काय इथं नमूद करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे परिपत्रकानुसार। त्यानंतर स्वच्छता निरीक्षक गट क जे आहे, तर या क साठी पगार 29,200 ते 92,300 याच्या किती 550 जागा रिक्त आहेत, म्हणजे 550 म्हणजे जवळपास किती 600 प्लस जागा हे स्वच्छता निरीक्षक एसआय जे पद आहे। तर या पदासाठी किती 600 प्लस जागा इथं तुम्हाला नगर परिषदेमध्ये भरल्या जाणार आहेत। त्या दृष्टिकोनातून सर्वांसाठी अत्यंत महत्वाची अशी सुवर्ण संधी आहे। बघा, मग यासाठी जी काही मागची पेपर झाला होता, बघा मागचा जो पेपर झाला तर या मागच्या पेपरमध्ये की नेमकी कोणती पात्रता होती, तर नगर परिषद 23 नुसार जे सेवा प्रवेश निगम झाला यानुसार पात्रता जे आहे की गट क जी श्रेणी आहे, बघा गट क आणि गट अ जी श्रेणी आहे, तर यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, इथं मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवीधारक, बघा कोणतीही डिग्री काय पाहिजे तुम्हाला, अ श्रेणीसाठी कोणती डिग्री पाहिजे। तसंच दुसरं मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविकेचा अभ्यास असलेला काय असला पाहिजे, तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे, पदवीसोबत डिप्लोमा असला पाहिजे। आणि तिसरी अट म्हणजे मराठी भाषेचं तुम्हाला काय पुरेसं ज्ञान इथं आवश्यक आहे। हे कोणत्या पदासाठी, गट क, लक्षात घ्या गट अ आणि गट क साठी। त्यानंतर गट क मधला असणारा स्वच्छता निरीक्षक ब श्रेणीमधलं पद, तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्याही शाखेची पदवी, तसाच तुम्हाला काय स्वच्छता निरीक्षकाचा डिप्लोमा तुमच्याकडे असला पाहिजे आणि मराठी भाषेचं तुम्हाला काय पुरेसं ज्ञान असलं पाहिजे। अशा स्वरूपाची काय ही 23 प्रवेश नियमानुसार काय याची पात्रता आहे, काय याची पात्रता आहे। बघा की नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं असेल, तर परीक्षेचं स्वरूप एमपीएससी ने घेतला कोणी जर घेतला तर स्वरूप तुम्हाला हेच इथं पाहायला मिळेल। बघा, एकूण तुम्हाला काय 2 पेपर असतील, पेपर पहिला पेपर दुसरा, एकूण प्रश्नांची संख्या 100 प्रश्न 200 मार्कासाठी असतील। निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला एमपीएससी ने घेतला इथं लागू असेल, हा फक्त वेगळा बदल लक्षात ठेवायचा आहे। जसं की मराठी आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे तुम्हाला काय असेल, हे 70 मिनिटांमध्ये तुला सोडवायचंय। बघा किती 2 तासाचा वेळ आहे, तर 70 मिनिटांमध्ये हे सोडवायचंय। आणि तांत्रिक घटक विषयाशी संबंधित 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जातील। हे प्रश्न तुम्हाला काय मराठी इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला पेपरमध्ये उपलब्ध असतील। आणि संपूर्ण पेपर कसा असेल, एमसीक्यू बहुस्तरीय स्वरूपाचा पेपर इथं घेतला जाईल।
बघा हे संपूर्ण याच्या स्वरूपाचं आहे. मग या संपूर्ण तांत्रिक घटकाची तयारी करण्यासाठी नवीन पॅटर्न नुसार स्वच्छता निरीक्षक भरती 2026 ची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सुरू झालेली आहे. बॅच फक्त सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांना 499 रुपयामध्ये प्राप्त होईल. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला संपूर्ण बॅचेस दिसतील, ते डेमो बघा. या बॅच सोबत तुम्हाला संपूर्ण पीडीएफ नोट्स, कसं काय पीडीएफ नोट्स, तसं तुम्हाला काय टेस्ट सुद्धा इथं प्राप्त होतील. टेस्ट सुद्धा काय याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. तर मित्रांनो भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.